कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जर अशी आले तर माझ्या येण्याला काही किंमतही होणार नाही आणि आत्ताच्या परिस्थितीत तर आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे मी सगळं सांगेन बाबा तुम्हाला। मला सांगायचंय तुम्हाला, पण मला आधी अधिपतींना सगळं सांगायचंय। आधी त्यांना सगळं कळण्याची गरज आहे आणि मला कळते की त्यांनाही माझी गरज आहे। भुवनेश्वरी मॅडमचं पारडं जड आहे बाबा, पण कळेल। अधिपतींनाही कळेल आमच्या नात्याची, प्रेमाची किंमत त्यांनाही कळेल बाबा। मला खात्री बाबा त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। फक्त तर त्यांना ते जाणवू दे, त्यांना किंमत कळू दे बाबा। अक्षरा कळली आहे त्याला किंमत। मी काय सांगू तुला? बाबा मलाही कळली आहे, मला माझ्या चुका कळल्या आहेत आणि मी परत कधीच नाही करणार आहे त्या चुका। पण बाबा जर तुम्ही म्हणताय तसं अधिपतींना खरंच आमच्या नात्याची किंमत कळली असेल ना, तर ते मला त्यांच्या वागण्यातून दिसायला हवंय। जर ते मला त्यांच्या वागण्यातून दिसलं तर मी म्हणेन की आमचं नातं जिंकलं आणि ते जिंकण्याची मी वाट बघते। अक्षरा, या सगळ्यात खूप वेळ जाईल आणि ती भुवनेश्वरी त्याचा फायदा घेईल। ती सतत काही ना काहीतरी करत राहील तुमच्यात फूट पाडण्यासाठी। करू देत बाबा, त्यांच्या कारस्थानापेक्षा आमचं प्रेम मोठं आहे, मला माहितीये ना। मास्तरीनबाई, हे 4 वाज सूर्यवंशी आल्यावर तरी तुमचं मन वळून दे। आम्ही जे प्रेम व्यक्त करू शकलो नाही ते निदान आमच्या वडिलांच्या तोंडून ऐकलं तर पटेल तुम्हासनी। पटायला पाहिजे। मास्तरीनबाई, तुम्ही नोटीस पाठवा, नाही तर काय वाटेल ते करा। हे बघा, तुम्ही कुणाच्या का सांगण्यावरनं आमच्या घरला परत येईना, पण तुम्ही घरला परत या ते महत्वाचं आहे। लई झालं आता, तुमच्याशिवाय घराला घर पण नाही मी किती वेळा म्हणतोय तर। आणि आमच्या आयुष्याला काय अर्थ नाही बघा मास्तरीनबाई। तुमचा फेवरेट माणूस आलाय बोलवायला, आमचे बाबा 4 वाज सूर्यवंशी, त्यांच्या तरी शब्दाचा मान ठेवा। या की घराकडं। मग माझी माणसं आहात तुम्ही सगळी, माझं घर आहे ते, माझा संसार आहे बाबा। भुवनेश्वरी मॅडम कुणी नाही आहेत माझ्यासाठी। पण कुणी नसताना त्या बाईनं माझं घर पोखरून ठेवलंय ना अक्षरा। बाबा, घर तेव्हाच पोखरलं जातं जेव्हा घराच्या भिंती भक्कम नसतात। आमचं प्रेम आटणार नाही बाबा, इतक्या सहजासहजी आमचं नातं नाही तुटणार। मला माहितीये बाबा, आमच्या नात्याची गाठ 7 जन्मांची आहे बाबा। आणि भुवनेश्वरी मॅडमनी पुढचा जन्म जरी घेतला ना, तरी त्या काहीही करू शकणार नाहीत। अक्षरा, तुझं सगळं म्हणणं मला कळतंय, पण इतकी वर्ष जे मी भोगले ना, मी त्यावरून सांगतोय, आत्ता आजची वेळ आहे। आज तू माझ्या बरोबर चल। त्या भुवनेश्वरीला जेवढं मोकळं रान मिळेल ना, ती तेवढं बर्बाद करून ठेवेल सगळं। प्लीज तू चल। बाबा आत्ता नाही बाबा, मला आधी अधिपतींशी बोलायचंय। तुला जे बोलायचंय घरी येऊन बोल ना। आत्ता नाही बाबा येऊ शकत। हो, भुवनेश्वरी मॅडमने जो दुरावा निर्माण केलाय ना आमच्यात, तो अजून नीट सांधलाच गेला नाहीये। मला बोलायचंय आधी अधिपतींशी। मी जर अशीच आले ना तर भुवनेश्वरी मॅडम माझी किंमत नाही ठेवणार बाबा। मला आत्मसन्मानानेच परत यायचंय आणि अधिपतींचं बोलवणं आल्याशिवाय मी घरी परत येणार नाही। काय मोठे मालक सुनबाईंच्या घरी गेले? सूर्यवंशी घराण्याचा करता पुरुष असा दुसऱ्यांच्या दारात भीक मागायला जातो, हे काय बरोबर नाही। नाही पण बरोबरच आहे, त्यांना आम्हाला खाली दाखवायचं होतं, मुद्दामून केलंय त्यांनी हे। त्यांना आम्हाला हरवायचं आहे। ताई, अगं पण तू हरलीस तर संपलं की ग समद। तरी ताई, मोठे मालक मला मगाशी म्हणले का सुनबाई या घरात आल्यावर ते आपल्याला या घरातून हाकलणार, आपल्याला भीक मागायला लावणार। ताई अगं तुझ्या साम्राज्याला आग लावायची त्यासनी। मी काय म्हणते ताई, 2 येळचं गिळायला मिळते, गप गिळावण पडून राहावं की त्यांनी। दुर्गे, मोठ्या मालकांबद्दल हे बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? तुला 2 वेळचं गिळायला मिळतंय ते गप गुमान गिळ आणि पडून राहा। या घरचे मालक आहेत ते, त्यांच्याबद्दल आम्ही असलं काही खपून घेणार नाही। ताई माफ कर,
अगं ते घराबाहेर जायच्या भीतीपायी का नाही हे बोलून गेले बघ समद. पण ताई ती मास्तरीन खरंच घरला आली आणि तिच्या हातात खरंच कारभार दिला तर काय होईल? ताई तू म्हणतीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ. ते का नाही तुला मुद्दामून हरवायल्यात. ती मास्तरीन त्यांच्या पोरासाठी चांगली नाही हे कसं कळत नाही त्यासनी? खरंच मोठ्या मालकांनी तिला या घरला आणलं तर खेळ खाल्लास ताई. काय खेळ खलास होत नाही. अगं पण ताई ती मास्तरीन अधिपती समोर येऊन तिनं जर का रडारड केली आणि म्हणली का म्या पोटीशी हाय तर मग अधिपती तर पागळणारच की ग. आता आपल्या बायकोच्या पोटात आपलं बाळ हाय म्हणल्यावर ते तिला जवळ करणारच. ते तिला अंजारणार गोंजारणार. मग ताई अगं मग संपलं की ग समद. नाही दुर्गे, संपलं तर त्यांचं नातं आहे, आम्हीच संपवलंय ती. आणि आता राहिला प्रश्न त्यांनी घरी येण्याचा, तर आमच्या परवानगीशिवाय या घरात वारं बी येत नाही. त्या कशा काही येतील? पण ताई मोठ्या मालकांनी तिला हाताला धरून घरला आणलं तर? त्याच हाताला धरून आम्ही त्यांना घराबाहेर काढू. आणि मग अधिपती? अधिपतींचं तू आमच्यावर सोड ग. त्यांच्या वागण्यातून त्यांनी दाखवलंच आहे ते कोणाच्या बाजूनी आहेत ते. आणि सुनबाईंना आम्ही जेवढं ओळखतो त्यालाही स्वाभिमानी आहेत, नाही यायच्या त्या. आणि जरी कोडग्यावानी आल्या या घरात परत तरी त्यांना येथे काही बी किंमत मिळायची नाही. मान वर करून गेल त्यानं व मान खाली घालून राहावं लागल इकडं. ताई म्या काय म्हणते, तू एकदा मोठ्या मालकांशी बोल की आता सटवीला घरला आणू नका म्हणून. हे ऐकणारातले असते तर काय हवं होतं. तो एक काम कर सुरगी, जा धनाजी आणि सिक्युरिटीला बोलवून आण. आणि अधिपती नाहीच आला तर? असं या जन्मात तरी होणार नाही बाबा. तुला वाटतं ना असं? मला खात्री आहे. पण अक्षरा, तू त्या भुवनेश्वरीला ओळखत नाहीस. बाबा मला अधिपतींशी संसार करायचा आहे. त्यासाठी भुवनेश्वरी मॅडमना ओळखण्याची काय गरज आहे? अक्षरा, ती तुमचा संसार मोडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणार. करू देत. संसार माझा आहे बाबा. माझ्या मर्जीशिवाय नाही मोडू शकत त्या. आणि माझा संसार मी कधीच नाही मोडू देणार. अक्षरा, तू आठव, आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुला घराच्या बाहेर काढण्यात ती यशस्वी झाली. पण आता मी माझ्या मर्जीनं घराबाहेर पडले बाबा. आणि ती चूक झाली. खरं तर ही चूक मी पुन्हा कधी करणार नाही. पण मग आता नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? काहीच नाही. मी योग्य वेळ येण्याची वाट बघते बाबा. आणि ती वेळ आली, अधिपतींनी मला घरी बोलवलं की मगच मी घरी परत येईन. बाबा ऐका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अक्षरा, तुझ्यावर विश्वास आहेच माझा, पण त्यापेक्षा जास्त माझा त्या बाईच्या दुष्टपणावर, तिच्या नीच डोक्यावरती विश्वास आहे. ती गप्प नाही बसणार. त्याची काळजी नका करू बाबा. आतापर्यंत प्रत्येक वेळेला तिने काय केलंय अक्षरा? आत्ताही ती तुम्हा दोघांच्यात काही भलं घडू नाही देणार सहजासहजी. का? त्या देव नाही आहेत बाबा. ती देव नाहीये, पण अधिपतीसाठी देवी आहे ना ती. ते तुम्ही माझ्यावर सोडा बाबा. नाही अक्षरा, नाही. बाबा ऐका ऐका, माझं काळजी नका करू. सगळं ठीक होणार आहे. मी करणार आहे. अक्षरा, तरी मला वाटतंय की तू आत्ता या क्षणी माझ्याबरोबर यावंस. बाबा आग्रह नका ना करू प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.